पुरणाची तयारी झालेली आहे आणि मी ताकाची कढी एवढे केली आहे. इथे पापड भाजलेले आहे आणि भज्जी आणि कुरड्या, एवढी भेंडीची भाजी झालेली आहे. सगळं इथे कढीची तयारी झालेली आहे. मी त्या कढीला काय करते माहिती आहे का, जरा हे असं चमचा कप असते मॅगीचं, हे बघा टोमॅटो आणि ते प्युरी करायचं, जिरा आणि थोडंसं जिरे घालायचं, लसूण घालायचं, सगळं मस्त तडका द्यायचं. चला इथे मी ठेवलेली आहे आळूची वड्या शिजवायला आणि खाली भात आहे, मंदाच्यावर ठेवलेली आहे. अशा पद्धतीने करायचं. वाफा दिसतच असतील. गॅसची बचत पण होती आणि एकामध्ये 2 पण काम होते. आता मी ना पोळ्या करून घेते. नमस्कार. संध्याकाळ झालेली आहे आणि कपडे आणि भांडी सगळं आवरून घेतल्यानंतर ना गॅस कट्टा सगळं क्लीन केले आणि मग तेव्हा कुठं मला फ्रेश वाटलं. कारण की कपडे आणि हे भांडी हे निगेटिव्हिटी आहेत घरातले. जेव्हा आपण खूपच गबाळ असतं तेव्हा आपलं मन देखील खूप चंचल होतं आणि चिडचिडेपणा वाढतो. तर अशा वेळेस तर आपण लवकरात लवकर बेसिन स्वच्छ करायचं आणि न्हाणी स्वच्छ करायचं. काही जणांना दररोज बाथरूम स्वच्छ करायची सवय नसते, तर तेही एक निगेटिव्हिटीचा प्रकार आहे. आणि टॉयलेट तर आठवड्यातनं 2दा-3दा केलं तरी चालतं, पण बाथरूम दररोज करायचं असतं. आणि आजचं सॅटर्डेचं काम होतं, मला टॉयलेट धुवायचं होतं आणि मग त्यानंतर डोकं धुवायचं होतं आणि मग फरशा पुसून त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. आणि मग त्याच्यामध्ये पाण्यामध्ये लिक्विड टाकले होते आणि त्यानंतर मीठ, हळद टाकले होते. गोमूत्र टाकायला विसरले. अशा पद्धतीने फरशा पुसल्यावर खूपच फ्रेश वाटलं. आणि संध्याकाळच्या टायमाला कापूर लावायचं. 2 टाईमला तर उत्तमच होतं. भीमसेनी कापूर, ते पितृ स्तोत्र म्हटले आणि सासू-सासऱ्यांना नमस्कार केलो आम्ही सगळेजण म्हणजे 4, हम 2 हमारे 2. आणि तांदळाची खीर मी तुम्हाला दाखवायला विसरले. मी अर्धा कप जास्त झालं वाटतं बहुतेक. तांदूळ खूपच घट्ट झालं की तांदळाची खीर खूपच घट्ट झालं आणि लवकर न हलवल्याबद्दल मिक्सरमधनं बारीक करून मी लगेचच दुधात टाकले आणि त्यामुळे खाली जरा गाठी आले. मग नंतर ना जेवढं होईल तेवढं गाठी काढले. पण काजू बदाम पिस्ता ते लेकरं थुकतात म्हणून मी काय केले, मी बारीक केले, त्याचं बारीक पावडर करून मग मी मिक्सरला पावडर करून मग मी त्याच्यात घातले वेलची पूड आणि खूपच छान चव झालं होतं. विलायचीचं चव खूप छान लागत होतं. आपल्याकडे केशर असेल तर केशर पण सुद्धा घालू शकतो. अगदी साधं सोपं आहे. 1 लिटर दुधात 4 चमचे अंदाजे, 4 पण जास्त होते. आता बघा 3 चमचे पकडूया आपण. 3 चमचे तांदूळ भिजवत ठेवायचं आणि 2 तासाने 1 तासाने मिक्सरमध्ये बारीक करून मग त्यात टाकायचं 1 लिटर दुधात. आणि मग काजू बदाम पिस्ता घालून, केशर घालून, साखर घालायचं आपल्या चवीनुसार, आपलं जेवढं तिखट, जेवढं गोड लागेल तेवढं. खूपच छान झालं होतं. दीदीला माझ्या आवडलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं होतं. ज्या तिथीला वारले त्या तिथीनुसार करायचं असतं. देवळणकर ताईंनी म्हटलं होतं विधवा नवमीला करायचं. आणि माझी आई म्हणाली एकादशीला सासरे वारले, मग त्यांचं दोघांचं मग करायचं. तर दोघं वारलेत, दोघांचं मग एकादशीला करायचं. मग आज इंदिरा एकादशी आणि मग मी ते हे होतं काय म्हणतात आज, मग पितृश्राद्ध असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी व्हावं असं मला वाटतं. की इकडचं लेकरांचा अभ्यास घेतला पाहिजे, खेळवलं पाहिजे त्यांना, घराची स्वच्छता झाली पाहिजे, टापटीपणा पण झालं पाहिजे, कपडे पण इस्त्री झाले पाहिजे. पण कपडे इस्त्री नाही करले आणि वाटतं की त्यानंतर लेकरांना मी थोडंसं बजून घातलं पाहिजे, काम झालं पाहिजे, पैशाचं काम सगळं एकदम होत नसतं. आणि मी ना आत्ताच बाहेर पडत आहे, त्यामुळं मला या गोष्टीचं त्रास तर होणारच. आपण जास्त एवढं काम केलेलं नाही आहे, मग त्याचा त्रास होणारच. पण
लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी असते, लग्नानंतरची खूप वेगळी गोष्ट असते. खूपच जबाबदारी असतात आणि जबाबदारीपासून आपण पळून जाऊ शकत नाही. लग्नाच्या आधी जबाबदारी असते, पण आपण नाही करणार असं म्हणू शकतो. नाही हा शब्द डिक्शनरीतनं लग्नानंतर काढून टाकावं लागतं. आपली इच्छा असो नसो काम करावं लागतं. मला म्हणायचं होतं उपासना केल्यानंतर आता सेवा केल्यानंतर खूप छान वाटत आहे. आणि लेकरांना थोडंसं क्रिकेट खेळवले, तयार केले, त्यांचं तोंडात पाय धुतले, शुभम कुर्ती घेतली त्यांच्याकडून आणि गणपती स्तोत्र म्हणायला लावले, श्री स्वामी समर्थ असं तोंडाने बोलायला लावले. कधी कधी त्यांचं मूळ असं तर लिहितात ते बोलायला लावले आणि मग त्यानंतर दूध पिऊन त्यांना पाठवले आणि त्यामुळेच घर शांत आहे. त्यांनी 7:30पर्यंत येतात. पण तुम्ही व्हिडिओला एक लाईक करत जावा, प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जे चॅनल पहिल्यांदा आहेत ते सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं घंटी बटन दाबल्यामुळं तुमच्यापर्यंतच पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. तर प्लीज स्वामी भक्तांनो एक लाईक करत जावा, कमेंटमध्ये स्वामींचा जय जयकार करायला विसरत जाऊ नका. आणि मित्रांचं तुमचंही झालं असेल, सगळ्यांची साडी धुणं काम चालू असेल किंवा अंतरपाहून धुणं चालू असेल, स्वच्छता. तेलुगूच्यामध्ये आमच्या सोलापूरमध्ये ना तेलुगू लोक तर खूप एक सुई स्टोरची सुई असते तेवढंपासून सगळं स्वच्छ करतात आणि नंतर ना आजारी पडायचे काम आहे ते तेवढं सगळं स्वच्छ करायचं. मला वाटतं आठवड्यातून एकदा स्वच्छता केली तर एवढं त्रास होणार नाही. आणि आम्ही रंग दिलेला गौराई गणपती याच्यात आमचं सगळं क्लीन झालेलं आहे. आणि साड्यांचं ते धुवायचं असेल तर धुवायचं, नाही तर नाही, कारण की मी चालत नसल्या 4 दिवस मी तर ते कपाटाला हात लावत नसते. कसं जॉब आणि हे करायचं सगळं जमत नसतं सगळं. तर आपली माझी गोमूत्र शिंपडायचं, पण माझं सगळं स्वच्छता झालेलं आहे. तुमचं झालेलं आहे का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय. श्री स्वामी समर्थ आपल्याला चांगले विद्यार्थी आमच्या पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्य बनवून चांगलं छोटं तुमच्या नामस्मरण ठेवा. श्री स्वामी.